आता बघूयात निवडणुकांच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही। ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाईंचा आरोप। राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो, अमित साटम यांच्याकडून ट्विट। राज ठाकरेंच्या अदानींवरच्या टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं। ठाकरेंची एकाही महापालिकेमध्ये सत्ता येणार नाही। ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी। मंत्री गिरीश महाजन यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान। मला एक महापालिका या ठाकरे बंधूंनी आणून दाखवावी। एक महापालिका पवार साहेबांनी आणून दाखवावी, काँग्रेसने आणून दाखवावी। एक सुद्धा महापालिका मोठी त्यांच्याकडून येणार नाही, कारण लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम यांच्या युतीचा दुसरा अंक। एमआयएम कडून आता स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे माजी नगराध्यक्षांचे पुत्र जितेन बरेठिया यांची निवड। एमआयएमच्या 5ही नगरसेवकांचं बरेठियांना समर्थन। एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या आता तयारीत। अकोला जिल्ह्यामध्ये अकोटनंतर हिवरखेड महानगरपालिकेमध्ये अभद्र युती। काँग्रेसचे नेते श्यामशील भोपळे शिंदेंच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक, तर भोपळे हे काँग्रेसचे माजी तेल्हारा तालुकाध्यक्ष। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून पराभूत, तर काँग्रेसचा राजीनामा न देताही त्यांना शिंदेंच्या शिवसेनेनं निवडलं स्वीकृत नगरसेवक म्हणून। शिवसेना राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, तर सदाशिव मामा पाटील यांची अंबरनाथ नगरपालिका उपनगराध्यक्षपदी निवड। सदा मामा पाटील यांना 32 मतं, तर अंबरनाथ विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांना 28 मतं। उपनगराध्यक्ष निवडीनंतर नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। असली कमळ निवडून देणार की नकली कमळ निवडून देणार? साईनगरात काही लोक डबल ढोलकी वाजवणारे येऊन राहिलेत। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची नाव न घेता भाजप नेत्या नवनीत राणांवर टीका। जेव्हा आमच्याजवळ ओरिजिनल कमळ आहे तेव्हा तुमचे झेंडू आम्ही कायले उधार घेणार? खरंच सांगायला पाहिजे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी आमचा या ठिकाणी अभ्यास सुरू। योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। तर शिवतीर्थावरील आदित्य ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नाला नांदेडमधल्या सभेतनं सामंतांचं उत्तर। मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की 2100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे। ज्यावेळी योग्य वेळी त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान होणार, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे कळणार। प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला आहे। प्रचारासंदर्भातल्याच टॉप 9 अपडेट्स बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातल्या वडगाव शेरी या ठिकाणी रोड शो दरम्यान नागरिकांच्या आग्रहास्तव ताफा थांबवत अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतलाय। उपस्थित नागरिकांसोबत त्यांनी संवादही साधला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात रोड शो। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड शो। काँग्रेसचे लाडकी बहिणी संदर्भातले पत्र म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका। तर निवडणूक सुरू असताना लाडक्या बहिणींचा हप्ता देणं हे थांबवा असं पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला दिलं होतं। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 30च्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळेंची पदयात्रा। कर्वेनगर परिसरामध्ये सुळेंकडून मतदारांसोबत गाठी भेटी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांच्या प्रचारासाठी गाठी भेटी घेणार। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एमजीएम कॉलेज परिसरातनं अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांची चालत रॅली, तर एमआयएमचे 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकतोय। ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली, आता त्यांनी विकासावरच मतं मागावी। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंच्या प्रचारावर टीका। दरम्यान बावनकुळे या ठिकाणी प्रचाराचा फोकस चुकतोय असं म्हणाले होते। राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो, ते चुकतायत। त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकतायत, प्रचाराचा फोकस चुकतायत। महाराष्ट्रात मराठीच असणार, सांगायची गरज नाही। कामाच्या मुद्द्यावर भर देणं जास्त महत्त्वाचं। ठाकरेंचा मराठी मुद्दा निवडणुकीत टिकणार नाही। खासदार रवींद्र वायकरांची ठाकरे बंधूंवर टीका। हा महाराष्ट्र आहे, भाषेवर प्रांताची रचना झालेली आहे, त्यामुळे इथं मराठीच असणार।
असं काही सांगायची गरज नाही. म्हणजे जे 36 राज्य जे आपली निघालेली झालेली आहेत ती भाषेवरतीच आहे ना. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा सध्या मिळालेला आहे. सध्या एकूणच निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्याच संदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, तर 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती या संदर्भात कोर्टाचे हे निर्देश. आता बघूयात निवडणूक रणधुमाळी संदर्भातले टॉप 9 अपडेट्स. पुण्यामध्ये मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा मी मोफत करून दाखवेन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतल्याचंही वक्तव्य. त्यांनी केलेल्या टीकेची मी नोंद घेतलेली आहे. टीकेची नोंद घेतली, काय काळजी करू नका. ते टीकेचं प्रवासाचं कौतुक कसं करतील, मी करून दाखवेन. फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली आहे, मी करून दाखवेन. राष्ट्रवादीच्या पुण्याच्या जाहीरनाम्यावरील मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर. तर पुण्याचा निकाल 16 तारखेला कळेल. अजित पवारांकडून सत्तेचे संकेत. 15 लाख रुपये देणार होते, त्याचं काय झालं? पुणेकरांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळणार, आम्ही आमच्या शब्दाला पक्के. फडणवीसांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर. मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने. आमदार आणि विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले. इद्रिस नाईकवडी यांच्या उमेदवार मुलानं पैसे वाटल्याचाही आरोप. कोल्हापूर मनपामध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष, आरपीआय आठवले गट आणि पीआरपी कवाडे गटाच्या वतीनं डिजिटल जाहीरनामा प्रसिद्ध. दरम्यान आमदार कोरेंकडून स्वराज्य संकल्प नावानं हा जाहीरनामा प्रसिद्ध. राष्ट्रवादीतनं काम करते पण विचारधारा बदललेली नाही. प्रत्येक व्यक्तीचा संबंध असल्यामुळे अजित पवारांच्या कामावर लोक खुश आहेत. दादांच्या राष्ट्रवादीत लगेच प्रश्न सोडवले जातात. हेमलता पाटलांची प्रतिक्रिया. नेत्यांचा काँग्रेसमध्ये मला तो एक प्रॉब्लेम येत होता की नेत्यांचा अप्रोच म्हणजे कुठलंही काम करताना थांबून घेऊ, नंतर बघू, हा जो अप्रोच होता. अजितदादांच्या बाबतीत मी 1 to 1 त्यांच्याशी बोलू शकते, त्यांना प्रश्न सांगू शकते आणि त्वरित सोडवणूक. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतर जिल्ह्यातील आमदार गल्लीबोळात पत्रकं वाटतात. प्रतिभा दानोरकरांची भाजप आमदारांसंदर्भात बोलताना जीभ घसरली. त्या ठिकाणी आमदार येऊन घरोघरी जाऊन भिकाऱ्यासारखे पत्रक वाटत आहेत. याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका ही होऊ शकत नाही. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती भाजपावरती आली आहे. ठाण्यातल्या खारी गावात शरद पवारांचे उमेदवार अभिजित पवारांच्या प्रचारादरम्यान अश्लील शिवीगाळ आणि इशारे केल्याचा आरोप. शिंदे सेनेचे उमेदवार उमेश पाटलांनी हे आरोप केल्याचा सुद्धा दावा. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये रुपाली वारेंचा अनोखा प्रचार. हातांच्या बाह्यांवर कमळ चिन्ह बनवून घेत भाजपचा प्रचार. रुपाली वारे अहिल्यानगर मनपाच्या माजी नगरसेविका.